ती झिपरी आहे ना व शौर्यला आहे ना तिच्या संग उगाच पाठवलं बघ. लय बेकार पोरगी आहे ती. शौर्यला कसं सांभाळत असेल काय माहिती. अक्षरा तिने काही जास्त आगाऊपणा केला ना तर मला सहन होणार नाही, आधीच सांगून ठेवते. मी तिच्या घरला जाणार, शौर्यला घेणार आणि कायमसाठी इकडे आणणार बघ. या पोरीला आहे ना जरा बी माणूस की नाही. पोरासंग बोल देत नाही म्हणजे आता तो पोरगा तिकडे कसं झोपणार आहे. अक्षरा मला फोन दे, मला शौर्य संग बोलायचंय. खरं खरं सांगा, शौर्यला आज किती वेळा कॉल केले? हा किती वेळा म्हणजे एकदाच फोन केला की. एकदाच? हा नक्की ना? हा म्हणजे दोनदा केला. दोनदा? इकडे माझ्याकडे बघून सांगा. अगं अक्षरा म्या मोजले नाहीत पण 5-6 वेळा झाले असतील बघ. 5-6 वेळा? अहो 10 फोन केलेत तुम्ही? हा मग त्यात काय झालं? अहो मग मेनका चिडणार नाही का? ती का चिडल? मी थोडीच तिचं घर उचलून आणत होतो. अगं मला तर शौर्य संग बोलायचं होतं फक्त. अहो असं काय करताय? समजून घ्या ना थोडस. आता काही दिवसांपूर्वी तिने तिचा भाऊ गमावलाय. ती तिच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी कामात मन रमवत असेल आणि असे सारखे फोन करून आपण तिला त्रास देणं योग्य आहे का? नका ना असं वागू. ठीक आहे नाही वागणार. मला कळते तुमची तळमळ, पण आपण दुसऱ्याचा विचार करायला नको का? मी बोलते तिच्याशी सकाळी. पण मला एक प्रॉमिस करा, तुम्ही दिवसभरातनं फक्त एक फोन कराल शौर्याला. बर. उशीर झालाय आता, झोपा. अजून बी फोन बंद आहे. काय झालं नसेल नव्ह तिकडं. येड्या डाळक्याची आहे ती पोरगी. काय करू? अक्षराला उठव का? नाही नको, ती मला तिथं घुसमटून झोपायला लावी. आधीच माझ्यामुळं काल तिला उगाच जागरण झाले. आता आज पुन्हा नको. मी आज बघतो काय करायचं ते.
मुचगावण्या भुणभुण्या काय पोरं पळवायला आलाय का इकडे हा मुचगावण्या अगे ये चिपरे हातावर की हा आता तू दूर मेलास इकडे हा काय करतोय इथं हा ए तुला काय माणसं मला लायसन मिळालं होय हा सकाळी टेम्पूने काय उडवतीस रात्री असं बांबूने काय मारतीस अरे तुला त्याच दिवशी टेम्पो उडवायला लागत होतं त्याच दिवशी म्हणजे तू आता शौर्याला पळून न्यायची हिंमत नसते केली कळलं ना ए म्या सौरला पळवतोय होय ए तूच त्याला आमच्याकडनं पळून आणलंय काय तू बघ तुझ्या आवाजानं ना